आशीर्वादाने, थोड्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ नांदेडकर पंचक्रोशीतील या ठिकाणी सर्वच मुक्तेश्वर धाम श्रद्धास्थानावर नितांत प्रेम करणारे संत श्रेष्ठ पाचले गावकर यांच्यावर नितांत निस्वार्थी प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित आहेत। सर्वप्रथम सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आहेत। गेल्या एकच दिवसापासून आज दुसरा दिवस आहे, तर द्वितीय दिवसाची शिवमहापुराण कथा सर्वजण या ठिकाणी श्रवण करत आहात। तर सर्वजण आता आहेत व्यवस्थित बसलेले। मला कसं वाटतंय आणखी थोडंसं समोर समोर आल्या तर चालेल। हा या समोर समोर या। म्हणजे समोर समोर आल्या मागच्यांना बसायला जागा मिळेल। स्वर द्या मला। शांत बसा, शांत बसा। बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की शिव महापुराण की नीलकंठ भगवान की गंगाधर भगवान की देवों के देव महादेव की भक्तवत्सल भगवान की संत शिरोमणि नामदेव महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की श्री संत श्रेष्ठ पाचलेगाव महाराज की बजरंग बली हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। रसाणा
छन्दसामपि मङ्गलानामच्कर्तारो वन्दे छवि ललित कमला कोटि सम नवनील अंबर धारिणी शशिवदन कंज विलोचनी क्षीर चंद्रिका मंदिर अनन्य निवासिनी घनश्याम धन हित चातकी घनश्याम धन हित मोरनी येते का बरोबर मागे कालच्या सारखं नाही होत येतोय ना व्यवस्थित पहिला दिवस होतं कमी रमी होतच असते देवाचं असते ते सगळं येतोय ना आवाज मग चला थोडंसं 5-10 मिनिटाचं भजन घेऊया आज आपल्या कथेमध्ये प्रभू रामचंद्रजी येणार आहेत म्हणून प्रभू रामचंद्रजींना आज बोलवलं या म्हणून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्याकरता चला सर्वांनी मागे मागे म्हणायचं हरे रामा वा वा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे असंच म्हणायचंय प्रत्येकाने आम्ही चालू केलं म्हणून आपण शांत बसायचं नाही प्रत्येकाने छान सुंदर भजन म्हणायचंय हरे रामा हरे रामा
चला या आता या धर्ममंडपामध्ये जो आतापर्यंत घरी गुंतलेले होते त्यांनी सगळ्यांनी तन मन धनाने या धर्ममंडपामध्ये बसा. असं भजन सुंदर केल्याच्या नंतर येतच माणूस इथे, घरी राहणारच नाही. दाराला कुलूप लावलं की नाही, बाहेरची चप्पल कोणी नेईल का, हे सगळे प्रश्नाचे उत्तर आता मिळाले ज्याचे त्याला. सगळे प्रश्न पळून गेले. चला माझ्याकडे लक्ष द्या आता. कालपर्यंत आपण काय काय बघितलं सांगू शकेल का कोणी? शॉर्टकट शब्दामध्ये होमवर्क. चला बोला. बोला. हा शिवाचं स्वरूप पाहिलेलं आहे. नीलकंठ नाम का पडलं, गंगाधर नाम का पडलं, भोलेनाथ नामा निधान का झालं? बरोबर आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिले. आणि समोर चला चंचुला आणि बिंदू यांचीही कथा श्रवण केली. बरोबर आहे. छान सुंदर. बरं प्रश्न आपण ह्यामध्ये ऐकतोय, प्रश्न करतोय कोण आणि प्रश्नाचे उत्तर देतोय कोण हे माहिती आहे का तुम्हाला? अरे वा छान. शौनकजी ऋषी सूतजींना प्रश्न करतायत. हा बरोबर आहे. आणि ऐका, शौनकजी ऋषी सूतजींना प्रश्न करतायत ह्याच्या मागचा अर्थ लक्षात घ्या. नाहीतर काय असतं, बरेच जण असे असतात, आम्हाला बरेच जण प्रश्न विचारतात की त्यांना वाटतं यांना काहीच येत नाही, परंतु तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही देऊ शकत नाही. असतात आमच्याकडे उत्तर, परंतु त्या गोष्टीला मर्यादा असतात. त्या मर्यादा असल्या कारणाने आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. परंतु आपल्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलं जातं की शौनकजी ऋषी सूतजींना प्रश्न करतात. मग सूतजी काय अभ्यासू व्यक्ती नाहीये का? आहे. परंतु या मागे तात्पर्य असं सांगितलं जातं, प्रश्न कोणी कोणाला विचारावा आणि प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे असं सांगितलेलं आहे. म्हणून सूतजींना कोणीही कमी समजू नका. आणि शौनकजी ऋषी सुद्धा स्वतः साष्टांग दंडवत घालतात. सूतजी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, म्हणून या मागे तुमच्या मनाला अंतःकरणाला कुठल्या गोष्टीचा प्रश्न येऊ देऊ नका. का? कारण की मला ज्या गोष्टीची माहिती नाहीये त्या गोष्टी मी तुमच्याकडून विचारतोय आणि ह्या गोष्टी विचाराव्या. मग कोणाला विचाराव्या? तर त्या गुरूंना विचाराव्या. गुरूंना विचारणं फार गरजेचं आहे. मी कालपासून पाहते प्रत्येकाचा विश्वास गुरूंवरती आहे. आणि आज तो विश्वास या धर्म मंडपामध्ये मला पाहायला भेटलेला आहे. कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीची गरज जरी असली तरी या धर्म मंडपामध्ये मुक्तेश्वर या आश्रमामध्ये सर्वजण येतात. आणि आल्याच्या नंतर मला तर वाटतं ज्यांच्या कोणाच्या अंतःकरणामध्ये प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाला भेटत असतील. जीवनामध्ये जे दुःख आहे त्या दुःख सुद्धा या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर नाहीसे होतात. आणि संतांचा महिमा कसा असतो काल मी तुम्हाला सांगितलेला आहे. संतांची संगत फार महत्वाची आहे. जोपर्यंत व्यक्ती संतांच्या संगतीमध्ये जात नाही तोपर्यंत व्यक्ती संत होत नाही. म्हणून या धर्म मंडपामध्ये जो व्यक्ती आलाय, ज्याने निस्वार्थ श्री संत श्रेष्ठ पाचलेगावकर महाराजांची श्रद्धा केलेली आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, भक्ती केलेली आहे, त्या व्यक्तीचं स्वरूप आज या ठिकाणी मला पाहायला भेटत आहे. विचार करायला गेलं तर शहरच्या ठिकाणी बरेचसे असे व्यक्ती असे असतात की त्यांचा देवाकडे कल नाहीये, पाहायला भेटतच नाहीये. मुळात त्यांना देवावरती विश्वासच नाही. देवच आहे की नाही, देव नाहीच म्हणतात असे बरेच जण म्हणतात. परंतु आज इथे आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आले की शहर मध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती तसा त्या प्रकारचा विचार करणारा नसतो.
संतांवरती साधूंवरती प्रेम करणारे व्यक्ती सुद्धा इथे पाहायला भेटतात। माझ्या मनामध्ये प्रश्न होता, तिथे गेल्याच्या नंतर कथेला कोणी येते की नाही काय माहिती, असं माझ्या मनामध्ये प्रश्न होता। कारण की प्रत्येक जण गुंतलेला असतो, कामामध्ये व्यस्त असतो, वेळ भेटतो न भेटतो। परंतु मी कालही सांगितलेलं आहे आणि आजही सांगितलेलं आहे, शिवरात्र म्हटलं, हा सप्ताह म्हटलं की एक प्रकारची तुमच्या घरातील दीपवाळी आहे आणि दीपवाळीचा सण या ठिकाणी सर्वांनी आनंदात साजरा करायचा आहे आणि तो करतच आहोत। म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणाम करते मी पाचले गावकर महाराजांच्या चरणी आणि कथेला सुरुवात करते। काल जी कथा सांगितली त्या कथेच्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सर्व काही या ठिकाणी सर्वांनी दिलेले आहे। बरेच ठिकाणी गेल्याच्या नंतर काल काय सांगितलं हे काहीही गरज नसते लोकांना, म्हणून हा नियम काढलेला आहे। म्हणून आज सर्वांनी तेही पाळलाय। चला आजच्या कथेकडे वळूया। आजची कथा खूप सुंदर आहे। आजची कथा म्हणजे अशी आहे की शुकदेव मुनी महाराज यांच्या समोर शौनकजी बसलेले आहेत आणि शौनकजी बसल्याच्या नंतर प्रश्न केलेला आहे, सुजी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये एकदा का जिज्ञासू वृत्ती जर निर्माण झाली तर ती कुठपर्यंत घेऊन जाईल। प्रश्न फार सुंदर आहे। तर या प्रश्नाचं उत्तर सुजीने दिलेलं आहे। काय सुंदर उत्तर दिलेलं आहे। एखाद्या व्यक्तीला जर जिज्ञासू वृत्ती जर निर्माण झाली, काल आपण पाहिलेलं आहे एका व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासू वृत्ती होती, त्या व्यक्तीचं उत्तर आज आपल्याला पाहायचं आहे। खूप सुंदर कथा आहे। जिज्ञासू वृत्ती कशाला म्हटल्या जातं तर ऐका, एकदाचा प्रसंग असा येतो, समोरची कथा राजा दक्ष आहे आणि राजा दक्षने सती मातेचा विवाह भोलेनाथांसोबत केलेला आहे। प्रत्येकाला माहित आहे हा प्रसंग। सती माता आणि भोलेनाथांचा विवाह झालाय, परंतु वडिलांना मान्य नाहीये। राजा दक्ष आहेत, यांना आवडत नव्हते भोलेनाथ। शरीराला भस्म लावतात, गळ्यामध्ये सर्प धारण करतात, कानाला विंचू लटकवतात, बैगंबर धारण करतात, त्रिशूळ आहे, डमरू आहे आणि अशा उघड्या नागल्या बड्या व्यक्तीशी मी माझा जावई करून घेणं शक्य नाही। परंतु ब्रह्मदेवजीने सांगितलं होतं की सती मातेचा विवाह भोलेनाथांसोबत करून दे आणि या ठिकाणी मात्र विवाह करून दिलेला आहे। हीच कथा आपल्याला आज या ठिकाणी पाहायची आहे। इच्छा नव्हती लग्न करून देण्याची, तरी सुद्धा करून दिलेला आहे। सुंदर सती माता कैलास पर्वतावरती राहतायत, भोलेनाथही राहतायत। परंतु एक दिवस असा आला, सुंदर संसारही चालू आहे आणि चालू असताना त्या ठिकाणी सती माता आणि भोलेनाथ, ज्याप्रमाणे आता विचार करायला गेलं सर्वसाधारण व्यक्तीचा, आपणही बाहेर फिरण्याकरता जातो, कुठल्या गोष्टीचा कंटाळा आला, बोर होते म्हणते, बोर झालं, कंटाळा आला की व्यक्ती बाहेर कुठेतरी फिरण्याकरता निघतो, तेवढं एन्जॉय, बरोबर आहे का? एन्जॉय म्हणतात ना, मी जास्त शिकलेलं नाही बरं, कामापुरतीच आहे, जास्त माझं शालेय शिक्षण नाही झालेलं, थोडस झालेलं आहे। एन्जॉय करण्याकरता फिरण्याकरता जातात, त्याचप्रमाणे सती माता आणि भोलेनाथ सुद्धा निघालेले आहेत, उड्डाण करतायत अवकाशातून आणि उड्डाण करत असताना भोलेनाथांच्या लक्षात आले, सहजच बाहेर निघालो आता दोघे जण, तर मग सती अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊया आणि योग असाला माय बापू, ज्या ठिकाणी दोघेही उड्डाण करतायत त्या ठिकाणी खाली बघितलं तर अगस्त्य ऋषींचा आश्रम दिसलेला आहे आणि आश्रम दिसल्याच्या नंतर भोलेनाथांनी सती मातेला घेऊन आश्रमांच्या समोर आले, बोलायला सुरुवात केली, सती अगस्त्य ऋषी आहे, ध्यानी मुनी तपश्चर्या करणारे आहेत, कडक तिथे गेलेले आणि गेल्याच्या नंतर आता मात्र
भोलेनाथांनी एक विनंती केलेली अगस्त्य ऋषींच्या समोर, ऋषी मला प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सांगा ना, त्यांनी जेवढ्या काही लीला केलेल्या आहेत त्या लीला सांगा ना. अगस्त्य ऋषीने हात जोडले आणि हात जोडून बोलायला सुरुवात केली, भोलेनाथ ज्या प्रभू रामचंद्राचं प्रेम आहे तुमच्यावरती आणि तुमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांची काय लीला सांगू शकणार नाही सांगू शकणार. परंतु भोलेनाथांची विनंती असल्या कारणानं आणि अहो भाग्य अगस्त्य ऋषी सुद्धा स्वतःला म्हणायला लागले, नशीबवान आहे मी, भाग्यवान आहे मी की या ठिकाणी साक्षात भोलेनाथ माझ्याकडे आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर मला बोलायला सुरुवात केलेली आहे, प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सांगा. आता मात्र ऋषींनी चरित्र सांगायला सुरुवात केलेली आहे. सुंदर माझ्या प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सांगितलेलं आहे. दशरथजींच्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रजी जन्माला आले, कौशल्या मातेच्या उदरामध्ये. आता मात्र म्हणजे प्रभू रामचंद्रजी लहानाचे मोठे होत आहेत. लहानाचे मोठे होत असताना गुरूंसोबत वनामध्ये शिक्षणाकरता सुद्धा गेलेले आहेत. त्यानंतर अनेक राक्षसी आहेत, त्या राक्षसींचा वधही केलेला आहे आणि वध यज्ञ झाल्याच्या नंतर आता मात्र सीता मातेशी विवाह सुद्धा झालेला आहे. सुंदर विवाह, सर्वजण येतात, थाटामाटामध्ये विवाह झालेला आहे. प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये वापस येतात आणि अयोध्येमध्ये वापस आल्याच्या नंतर ऐका काय सुंदर प्रसंग आहे तो. माझी ही रामकथा YouTube वरती पडलेली आहे, तुम्ही तो प्रसंग श्रवण करू शकता. फार सुंदर प्रसंग आहे. प्रभू रामचंद्रजी आता मात्र सिंहासनावरती बसणार. दशरथजी समोर आहे. दशरथजींनी बोलायला सुरुवात केली, गुरु मला असं वाटतंय की आता माझी राजगादी माझ्या रामाला द्यावी. आणि गुरुने आशीर्वाद सुद्धा दिलाय, दशरथजी खूप चांगले विचार आहेत बरं, द्या ना. परंतु ऐका दशरथजींची थोडीशी चूक झाली. माय बापू वडील आहेत, वडिलांचं प्रेम असतं मुलांवरती, खूप नितांत प्रेम असतं. दशरथजीने एक वाक्य म्हटलं, गुरु उद्या सकाळी 10 वाजता आपण राज्याभिषेक करू प्रभू रामचंद्रजींचा. ऐका त्यावेळेस दशरथजी जर म्हटले असते की आता लगेच माझ्या रामाचा राज्याभिषेक करू, तर कदाचित माझे प्रभू रामचंद्रजी त्याच वेळेस सिंहासनावरती बसले असते. परंतु एक रात्र मागितलेली आहे आणि ऐका एका रात्रीमध्ये काय होईल आणि काय होणार नाही आज या रामकथेमधून तुम्हाला आम्हाला ऐकायला भेटतंय. एका क्षणाचा जर विचार करायला गेलो माय बापू, एका क्षणामध्ये सुद्धा व्यक्तीचं काय होईल सांगता येत नाही. फार मोठा प्रश्न आहे. दशरथजीने सांगितलेला आहे, उद्या माझे प्रभू रामचंद्रजी सिंहासनावरती बसणार, राज्याभिषेक होणार. परंतु ऐका त्याच दिवशी कैकेयी मातेने वर मागितले. कुठला वर मागितला? माझ्या भरताला राजगादी आणि रामाला वनवास. काय तो बाप असेल, काय त्या बापाच्या अंतःकरणामध्ये काय विचार करत असतील दशरथजी. अरे ऐका दशरथजींचं प्रभू रामचंद्रांवरती फार प्रेम होतं. एवढं प्रेम नितांत प्रेम होतं, खूप प्रेम होतं. ज्या वेळेस गुरु माझ्या प्रभू रामचंद्रजींना वनामध्ये ज्या राक्षसी आहेत त्या राक्षसींचा वध करण्याकरता बोलवलं होतं, परंतु दशरथजी जाऊ देत होते. नको, माझा प्राण देईल परंतु मी माझ्या रामाला देत नाही. एवढं दशरथजीने प्रेम केलेलं आहे प्रभू रामचंद्रजींवरती. रामकथेमध्ये प्रसंग ऐकायला भेटतो. परंतु रात्रीच्या वेळी मातेनं 2 वर मागितले. ऐका पहिला वर कोणता होता? माझ्या भरताला राजगादी मिळावी आणि दुसरा वर रामाला वनवास भेटावा, प्रभू रामचंद्रजींना वनवास भेटावा. ऐका माय बापू त्या ठिकाणी माझे भरत उपस्थित नव्हते.
कदाचित विचार करा तुम्ही, पहिला वर कैकेयी मातेने काय मागितला होता? बोलताना तुम्ही भरताला राजगादी, बरोबर आहे? जर भरत राजगादीवर जर बसले असते, राजा झाले असते, आणि राजा झाल्याच्या नंतर भरतजीने जर सांगितलं असतं की रामाला वनवास न करता याच ठिकाणी माझ्या राजगादीवरती बसायचे, परंतु ऐका योग असा आहे, त्यावेळेस माझे भरतजी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, आणि प्रभू रामचंद्रजींना वनवास म्हटल्याच्या नंतर ऐका, माझे प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये जाणार, कुठल्या बापाला आनंद होईल? जो मुलगा एका फुलासारखा लहानाचा मोठा केलाय त्या मुलाला वनवासामध्ये पाठवायचे. मागचा पुढचा विचार न करता त्याच ठिकाणी दशरथजी पडलेले आहेत. दुसरा दिवस उजाडला, आणि उजाडल्याच्या नंतर माझे प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये सुद्धा गेलेले आहेत. तिथे गेल्याच्या नंतर समोरची कथा प्रत्येकाला माहित आहे माय बाबा. तिथे गेल्याच्या नंतर आता मात्र तो दुष्ट रावण आहे, त्या रावणाने माझ्या सीता मातेचं हरण केलेलं आहे. सीता मातेनं पळवून घेऊन गेलेले आहे. गेल्याच्या नंतर सर्व वानर सेना एकत्रित आलेल्या आहे, आणि वानर सेना एकत्रित आल्याच्या नंतर सुंदर समुद्रावरती, आताच्या भाषेत काय म्हणतात, बरं जाऊ दे, आपण पूल घेऊ. समुद्रावरती पूल तयार केलेला आहे, त्यावरून सर्व वानर सुद्धा गेलेले आहेत. गेल्याच्या नंतर त्या दुष्ट रावणाचा वधही केलेला आहे, आणि वध केल्याच्या नंतर आता मात्र प्रभू रामचंद्रजी वापस आल्याच्या नंतर सुंदर माझ्या सीता मातेला राजसिंहासनावरती बसलेले आहेत. माझे प्रभू रामचंद्रजी सुद्धा सिंहासनावरती बसलेले आहेत. अशी ती कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. सुंदर कथा सुद्धा सांगितलेली आहे, आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर आता मात्र भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. अशी सुंदर कथा श्रवण केली ना, कान तृप्त झाले, पण डोळे तृप्त झालेले नाही. आणि डोळे तृप्त करण्यासाठी काय करावं लागेल? तर प्रभूंचं दर्शन करावं लागेल. योगायोग असा आहे, त्याच ठिकाणी माझे प्रभू रामचंद्रजी लीला करतायत. अवतार प्रभू रामचंद्रजींनी घेतलेला आहे, आणि अवतार प्रभू रामचंद्रजींचा घेतल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी वनामध्ये आहेत, आणि वनामध्ये असल्या कारणानं बघतो तर काय, सीता मातेचं हरण केलेलं आहे त्या दुष्ट रावणाने, आणि रावणाने सीता मातेचं हरण केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी वृक्षाकडे जातात, झाडांकडे जातात, फुलांकडे जातात, आणि गेल्याच्या नंतर देव आहे, भगवंत आहे, त्यांना कळत नाही का माझी पत्नी कुठे आहे, सीता कुठे आहे? परंतु ऐका, भगवंताने प्रभू रामचंद्रजीने सर्वसाधारण व्यक्तीचं रूप धारण केलेलं आहे, आणि सर्वसाधारण व्यक्तीचं रूप धारण केल्याच्या नंतर समोर सुद्धा तसंच राहावं लागतं, त्याच प्रकारे बोलावं लागतं, त्याच प्रकारे वागावं लागतं. म्हणून माझे प्रभू रामचंद्रजी झाडांकडे जातात, वृक्षांकडे जातात, आणि वृक्षाकडे गेल्याच्या नंतर प्रत्येक वृक्षाला विचारतात, माझी सीता तुम्ही पाहिली का हो? माझी सीता तुम्हाला दिसली का हो? माझी सीता मला कुठे दिसत नाहीये, माझ्या सीतेचा शोध मला करायचा आहे. जे पक्षी उडतायत त्या पक्ष्यांना सुद्धा बोलायला सुरुवात केली. उंच भरारी घेणारे पक्षी त्यांनाही बोलतायत, ए पक्ष्यांनो, प्राण्यांनो, मला सांगा ना माझी सीता कुठे आहे? माझी सीता मला कुठे दिसत नाहीये. प्रभू रामचंद्रजींनी लीला करायला सुरुवात केलेली आहे, सुंदर लीला. आणि ही लीला त्या ठिकाणी भोलेनाथ आणि सती माता अगस्ती ऋषींजवळ कथा श्रवण करून वापस जाताना ही लीला माझ्या भोलेनाथांनी पाहिलेली आहे. कानही तृप्त झाले, आणि डोळेही भगवंताला पाहून तृप्त झाले. त्यानंतर मात्र माझ्या भोलेनाथांनी भजन करायला सुरुवात केलेली आहे. आणि आजचा विचार करायला गेलं माय बापो, 2023-24 फार आनंदाचा आहे. का आनंदाचा आहे?
प्रत्येकाला माहित आहे 2 चंद्रयान आपण चंद्रावरती पाठवले, परंतु एकही सफल झाला नाही. आता मात्र आपलं चंद्रयान 3 सफल झाले, आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे, आतापर्यंत आजपर्यंत माझे प्रभू रामचंद्रजी वनवासामध्येच होते हो, परंतु 22 जानेवारीला ना माझे प्रभू रामचंद्रजी सिंहासनावरती बसलेले आहेत. हा आनंद प्रत्येकाला आनंद देणारा आहे, खूप सुंदर आनंद आहे. चला, प्रभू रामचंद्रजी सिंहासनावरती बसलेत ना, त्या दिवशी प्रत्येकाने दीपावली साजरी केली असेल, केली की नाही? केली ना. सुंदर रंगोली काढली, दीपक वगैरे लावले, खूप सुंदर. जेवढं सुंदर आपल्याला करता येईल तेवढं. मला वाटते पताके वगैरे त्याच दिवसाचे आहेत का? बरोबर आहे ना? बघितलं मी वसंत नगर दिसलं की मला पताके दिसले. भगवा राणी, तर माझे रामलल्ला सिंहासनावरती बसलेले आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंदी आनंद आहे. म्हणून माझ्या रामाचं भजन घेऊया थोडंसं आपण. माझ्या मागे मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला आवडेल असं भजन आहे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाए राम. हा, एक मिनिट असं नका म्हणू. हा, आएंगे म्हणा फक्त तुम्ही. हा, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम. राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे.
सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ऐका 2 ते 3 दिवस त्या पतीचा उपचार त्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. आता मात्र तिथल्या डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली, बाई तुमच्या पतीची तब्येत जास्त खराब होते, तुम्ही या ठिकाणी तुमच्या पतीला ठेवू नका, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आता मात्र पत्नीने विचार केलाय, पतीला प्रायव्हेटच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, वाहनामध्ये टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी पतीला घेऊन गेलेली आहे, ऍडमिटही केलेलं आहे. ऍडमिट केल्याच्या नंतर तिथेही उपचार झालाय, जे काही जवळ पैसे होते ते पैसे त्या स्त्रीने डॉक्टरांना दिलेले आहे, उपचारही झालेला आहे. आता मात्र त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगायला सुरुवात करावी, ओ बाई तुमच्या पतीचा विलाज या हॉस्पिटलमध्ये सुद्धा होत नाही, तुम्हाला बुलढाण्याला घेऊन जावं लागेल. ऐका हालाकीची परिस्थिती, 2 वेळचं कसं बस खायला भेटते, जवळ जेवढी काही पुंजी होती पैसे होते ते सर्व डॉक्टरांना देऊन टाकलेले. आता मात्र डॉक्टरांना सांगितलेलं इथे नका ठेवू, घेऊन जा बुलढाण्याला. पत्नीने मनामध्ये विचार केलाय, काय करू आता, कुठे जाऊ, परंतु त्या क्षणाला पत्नीने परत पतीला घेतलेला आहे आणि पतीला घेतल्याच्या नंतर बुलढाण्याच्या रस्त्याने निघालेली आहे. जात असताना परत गावामध्ये आली आणि गावामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या दारामध्ये गेलीये, अहो माझ्या पतीला मला वाचवायचंय, माझ्या पतीची तब्येत फार खराब झालेली आहे. आता मात्र डॉक्टरांनी सांगितलेलं आहे खूप सारा पैसा लागेल, माझी विनंती आहे आयुष्यभर तुमच्या शेतामध्ये घरामध्ये धुणं भांडी करीन मी, परंतु माझ्या पती करता मला पैसे द्या ना. ऐका 4 चौघांनी तिला पैसे सुद्धा दिलेले आहेत, पैसेही दिलेत. त्या ठिकाणी त्या स्त्रीने थोडेफार पैसे घेतले, ते पैसे घेऊन त्या ठिकाणी ती निघालेली आहे, बुलढाण्याला गेली. तिथे गेल्यावरही उपचार झालेला आहे पतींवरती उपचार झाल्याच्या नंतर आता मात्र तिथल्याही डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली, बाई आणखी पैसा लागेल, तुमच्या पतींचा जर उपचार करायचा असेल तर. पत्नी परत गावाकडे आलेली आहे आणि गावाकडे आल्याच्या नंतर परत 4 चौघांकडे पैसे मागण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ऐका माय बाप हो, अशा वेळेला कोणी कोणाचं नसतं, प्रत्येकाच्या दारामध्ये गेलेले, पदर पसरवलेला आहे आणि पदर पसरवून बोलायला सुरुवात केलेली. विनंती आहे हो माझी, एक विनंती आहे, माझा पती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिथे माझ्या पतीला उपचार करता मला खूप पैशांची गरज आहे, मला द्या ना. परंतु ऐका अशा वेळेला कोणीही पैसे द्यायला तयार नाही आणि देणार कसे, काही नाहीये तिच्याकडं. आताच्या युगात जर विचार करायला गेलं माय बाप हो, आपल्याकडे जर काही असेल तर समोरची व्यक्ती गोड बोलतात, म्हटल्या जातं गुळाला मुंग्या लागतात, गुळ संपला की मुंग्याही पळून जातात. जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत सर्व आपले, एकदा का पैसा संपला की कोणी कोणाचं नाहीये, कोणीही पैसे द्यायला तयार नाही. स्त्रीने गळ्यातलं मंगळसूत्र विकावं आणि गळ्यातलं मंगळसूत्र विकून आता मात्र पतीला पैसा लावलेला आहे. कुठून आणणार पैसे, आणणार तरी कुठून, काही नाही जवळ राहिलेलं. गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये, परत डॉक्टरांनी सांगावं ठेवू नका तुमच्या मालकांना, इथे घेऊन जा तुम्ही. आता कुठे नेणार, प्रश्न फार मोठा आहे. त्या ठिकाणी त्या स्त्रीने मनामध्ये विचार केलाय, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ओ बाई तुमच्या मालकांचा उपचार होत नाही इथं, आणि जर तुमच्या मालकांचा उपचार तुम्हाला जर करायचा असेल तर 5 लाख रुपये लागतील. ऐका माय बापो, ज्या स्त्रीकडे 5 रुपये सुद्धा नाही त्या स्त्रीनं 5 लाख रुपये आणावेत तरी कुठून, कोणाकडे जावं, कोणाच्या समोर जावं, कोणाला भीक मागावी, प्रत्येकाच्या समोर जातीये. खूप मोठा प्रश्न आहे माय बापो. तुम्ही मला एक सांगा, किती मोठा प्रश्न आहे त्या समोर, त्या स्त्री समोर खूप मोठा प्रश्न आहे. काय करणार आता, काय करावं तरी काय तिने. पती हे मालक असतात, भ्रतार असतात, कपाळावरचं कुंकू असतं, मांग असतं,
ऐका, ज्यांना ज्यांना पती नाही त्यांना विचारा मालक नसल्याची किंमत काय असते. आयुष्यामध्ये नवरा फार महत्वाचा आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आनंद आहे. एकदा का तो निघून गेला की आनंद संपतो. काय करावं त्या स्त्रीने? डॉक्टरांच्या समोर हात जोडतीये. नाही हो माझ्याकडे काही, माझ्या पतींचा विलाज करा. आयुष्यभर तुमच्याकडे काहीही काम करेल मी, परंतु डॉक्टर ऐकायला तयार नाही. काय करावं? एक मनामध्ये प्रश्न आलाय, जावा आणि नवऱ्याला सांगावं, मालकांना सांगावं, तुम्ही ही मरा आणि मी ही मरते. आणि रडत 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 ती स्त्री बाहेर येऊन बसलेली आहे. आणि बाहेर येऊन बसल्याच्या नंतर मनामध्ये विचार करते, आता करू तरी काय भगवंता? काय मोठा प्रश्न माझ्या समोर निर्माण केलाय, करू काय मी? सांग देवा. परंतु ज्या ठिकाणी बसलेली आहे त्याच ठिकाणी बाजूला एक वर्तमानपत्र पडलेलं आहे. ते वर्तमानपत्र पाहिलं, हाताला लागलेलं आहे. ते वर्तमानपत्राकडे त्या स्त्रीची नजर गेली आणि नजर गेल्याच्या नंतर तो पत्र पाहिलं तर त्या पत्रामध्ये आनंदाची बातमी अशी होती, मायबाप हो, बारामतीमध्ये एक स्पर्धा होणार मॅरेथॉनची आणि त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचं बक्षीस म्हणजे 5 लाख रुपये होतं. आनंदाची वार्ता आहे. ऐका, मी तुम्हाला आधी सांगितले, परत सांगितलेलं, एक जर दार बंद झालं ना, हा जगाचा बाप तुमच्या करता माझ्या करता 1000 दारे उघडे करून ठेवतो. त्या ठिकाणी त्या स्त्रीने ते वर्तमानपत्र पेपर हातामध्ये घेतला. बघतो तर काय आनंदाची बातमी आहे. वाचली आणि वाचल्याच्या नंतर पतीला त्याच ठिकाणी ठेवले. डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली, अहो मी जाते आणि पैसे घेऊन येते, तोपर्यंत माझ्या पतीचा इलाज तुम्ही करा, उपचार त्यांच्यावरती करा. आता मात्र ही स्त्री बारामतीला आलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता आली आणि आल्याच्या नंतर आता मात्र त्या स्त्रीने त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला बोलायला सुरुवात केलेली आहे. स्पर्धा म्हटल्याच्या नंतर सर्व धावपटू तिथे आलेले आहेत. जो वर्षानुवर्ष रियाज करतात ती व्यक्ती सुद्धा तिथे आलेले आहेत. प्रत्येक जण धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवावा या विचाराने आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ही स्त्री सुद्धा त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि गेल्याच्या नंतर त्या स्त्रीने जे सर असतात, उच्च शिक्षित असतात, त्यांना बोलण्याची सुरुवात केलेली आहे. काय हो, मला या स्पर्धेमध्ये भाग मिळेल का? आणि मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या. मला या पैशांची फार गरज आहे. विनंती आहे माझी तुम्हाला, मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या. परंतु ऐका, शिक्षित लोक आहेत, उच्च शिक्षित आहे, या सर्वसाधारण स्त्रीला भाग घेऊच देत नाही. कशी आहे ती स्त्री? अंगावरती फाटकन लुगडं आहे तिच्या, 4 जागेवरती थिगळं जोडलेली आहेत. डोक्याला फणी नाहीये, परंतु डोक्यावरती पदर आहे. पायामध्ये चपला सुद्धा नाहीत, अनवाणी पायानी आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या स्त्रीने प्रत्येकाच्या समोर विनंती केलेली, मला भाग घेऊ द्या हो, माझ्या पतींच्या उपचाराकरता मला पैशांची गरज आहे, मला भाग घेऊ द्या हो. प्रत्येकाच्या समोर विनंती केलेली आहे, परंतु कोणीही ऐकायला तयार नाहीये. पदर पसरवला, परंतु आता मात्र त्या प्रत्येक व्यक्तीने हिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. घेऊ द्या हिला भाग, काय जिंकणार आहे? सर्वसाधारण स्त्री आहे, काय होते हिच्याने धावणं? शक्य नाही. आता मात्र त्या स्त्रीला त्या स्पर्धेमध्ये भाग सुद्धा मिळालेला आहे आणि त्या स्त्रीने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आता मात्र ती स्त्री समोर उभी आहे. स्वतःच्या नंबरावरती जे काही व्यक्ती उभे आहेत, प्रत्येक जण व्यक्ती ऐका, तिथे प्रत्येक व्यक्ती ज्यांनी वर्षानुवर्ष धावण्याची प्रॅक्टिस केलेली आहे, तो व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता मात्र ती स्त्री सुद्धा त्या लाईनला उभी आहे. शिट्टी ही झालेली आहे आणि धावायला सुरुवात केलेली आहे. धावते 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 धावते, एवढी धावते एवढी धावते एवढी धावते, तर त्या ठिकाणी ऐका, ती स्त्री आतापर्यंत धावली होती नशिबाचे ठिगळं शिवण्याकरता, आतापर्यंत धावली होती बैलाच्या माग नागऱ्या माग, आतापर्यंत धावली होती शेतामध्ये पेरणी करता, आतापर्यंत धावली होती 3 मुलींचे लग्न करण्याकरता. परंतु आता या मॅरेथॉनच्या
स्पर्धेमध्ये सुद्धा धावते 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 धावते. अंगावरती 4 ठिगळाचं लुगडं परिधान केलेलं आहे, डोक्यावरती पदर आहे, पायामध्ये चपला सुद्धा नाही. अनवाणी पायाने धावते. धावणारी धावणारी स्त्री एवढी धावली एवढी धावली एवढी धावली, अखेरची शिट्टी झाली. आणि अखेरची शिट्टी झाल्याच्या नंतर पहिला क्रमांक या स्त्रीचा आला. सध्याचं जिवंत उदाहरण आहे. त्या स्त्रीचं नाव काय सांगू? लता भगवान करे. काय होतं तिच्या समोर? किती मोठा प्रश्न होता, किती मोठं संकट आलं होतं. पण त्या संकटांना ती सामोरं गेलीच ना. त्याकरता काय करावं लागेल? थोडा वेळ थांबावं लागेल, थोडा वेळ विचार करावा लागेल. ते विचार आयुष्यामध्ये आणणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, कुठल्या गोष्टीचं संकट आलं ना, जा बाजूला, थोडस बाजूला जा. आणि बाजूला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी स्वस्थ बसा, शांत बसा. आणि शांत बसून थोडासा विचार करा तुम्ही. आणि तुमचं जर निस्वार्थ प्रेम असेल ना गुरूंवरती, पाचले गावकरांवरती, तर त्या संकटाचं उत्तर सुद्धा तुमच्या समोर येईल. आणि येतं ते त्याच प्रकारे कथेकडे वळूया. सतीमाता बोलतायत भोलेनाथांना, परंतु भोलेनाथांनी बरंच सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सतीमाता ऐकायला तयार नाही. देव असू शकत नाही, शक्यच नाही. सांगायला सुरुवात केली, परंतु सतीमाता ऐकायला तयार नाही. काय करावं? सतीमाता म्हणतायत, मी आता प्रभू रामचंद्रजींची परीक्षाच घेते, परीक्षा घेते. काही हरकत नाही. भोलेनाथ बोले, हट्ट आहे, हट्ट पूर्ण करावा लागतो. सती मातेनं सीता मातेचं रूप धारण केलंय. आणि सीता मातेचं रूप धारण करून सती माता प्रभू रामचंद्रजींच्या समोर आलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्रजींच्या समोर आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजींनी सुद्धा सती मातेला पाहिलेलं आहे. देव आहे, भगवंत आहे, काय कळत नाही. ज्यांनी एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली त्या देवाला कळणार नाही माझ्या समोर कोण आहे, माझ्या मागे कोण आहे? सगळं काही कळतं. प्रभू रामचंद्रजी सती मातेकडे पाहताय, सीता मातेचं रूप घेऊन आल्यात, पाहताय. आणि पाहता पाहता मनामध्ये प्रश्न आहे, माझ्या पत्नीचं रूप धारण घेऊन आल्यात, करून आल्यात, यांना बोलावं तरी काय, करू तरी काय मी? कारण की एका बाजूनं पत्नी आहे, एका बाजूनं आई आहे. काय करावं? प्रभू रामचंद्रजी समोर जातात. आणि समोर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोर गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजींनी बोलायला सुरुवात केली. माता, एवढ्या घोर अरण्यामध्ये पशु प्राणी अन्य प्राणी असतात, आणि या अरण्यामध्ये तुम्ही एकट्या आल्या कशा? काय बोललं? आणि बोलल्याच्या नंतर लक्षात आलं, सती मातेच्या हे सर्वसाधारण व्यक्ती नाही, साक्षात जगाचा बाप प्रभू रामचंद्रजी आहेत. आणि लक्षात आल्याच्या नंतर आता मात्र सती मातेला एका पद्धतीने विचार करायला गेलं तर स्वतःची सुद्धा लाज वाटत होती. मी जर माझ्या मालकांचं ऐकलं असतं तर हा जे झालं नसतं. तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी बोलायला सुरुवात केली. या अरण्यामध्ये एकट्या आल्या कशाला? माझे भोलेनाथ कुठे आहेत? माझे शिवजी कुठे आहेत? आणि त्यांनी तुम्हाला एकट्याला सोडलंच कसं? बोलताय. आणि त्या ठिकाणी ऐका, प्रभू रामचंद्रजी भोलेनाथांना गुरु मानत होते, आणि गुरु माता समोर आल्या. सगळं काही झालंय बरं. झाल्याच्या नंतर
सती मातेने सुद्धा विचार केलाय, सर्वसाधारण व्यक्ती नाही, भगवंत आहे. सती माता आता मात्र वापस निघाल्या. परीक्षा घ्यायची होती. परीक्षेमध्ये प्रभू रामचंद्रजी उत्तीर्ण सुद्धा झालेले आहेत आणि परीक्षा हे गुरुच घेत असतात. म्हणून आयुष्यामध्ये गुरु फार महत्वाचे आहेत. सतीमाता वापसही गेल्यात. कैलास पर्वतावरती दोघेही गेलेले आहेत आणि गेल्याच्या नंतर आता मात्र भोलेनाथांनी सती मातेला बोलायला सुरुवात केली. सती, प्रभू रामांची परीक्षा घेण्याकरता गेली होती, काय झालं सती? ऐका, सती माता खोटं बोलल्या. बरं काय बोलल्या सती माता? सती मातेने बोलायला सुरुवात केली, प्रभू भोलेनाथ, मी परीक्षा घेण्याकरता गेलेच नव्हते, मी दर्शन घेण्याकरता गेले होते. खोटं बोलल्या. आयुष्यामध्ये खोटं कधीच बोलू नये. खोटं हे लपत नाही आणि एकदा का खोटं बोललं, एक खोटं लपवण्याकरता 100 खोटे बोलावे लागतात. म्हणून खोटं बोलू नये. आताचा विचार करा, एखादा व्यक्ती बाजार करता बाहेर गेलेली आहे. बाजार करता बाहेर गेल्याच्या नंतर घरून फोन आला, पत्नीने फोन केलाय, काय हो कुठपर्यंत आहात तुम्ही, बाजार झाला की नाही तुमचा? पती अजूनही बाजारामध्ये पोहोचलेच नाहीत, रस्त्यानेच आहेत. बाजारामध्ये पोहोचले सुद्धा नाहीत, रस्त्यानेच आहेत, जात आहेत फक्त बाजाराला. रस्त्याने मित्र वगैरे भेटले, गप्पा मारत बसले, वेळ लागला. परंतु ऐका, पतीने पत्नीने बोलायला सुरुवात केली, अगं ऐक ना, बाजार झालाय, मी आता 2 मिनिटात घरी येतो. खोटं बोलायची गरज आहे का? नाहीच आहे गरज. जिथे गरज नाही तिथेही व्यक्ती खोटं बोलतो, परंतु खोटं जास्त दिवस टिकत नाही. सती मातेने सुद्धा बोलायला सुरुवात केलेली आहे, प्रभू मी दर्शनाकरता गेले होते. लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. मनामध्ये विचार करतायत, खोटं बोलतीये सती, खूप खोटं बोलतीये. आणि आजही बरेच व्यक्ती पाहायला भेटतात, खोटं बोलतात. काही काही तर असे, सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, काही काही असे म्हणतात, सध्या ज्या देवाची तुम्ही कथा श्रवण करताय तो देवच नाही. देव नसतो का? आहे. प्रत्येकाच्या घटाघटामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या श्वासामध्ये देव आहे. श्वास कसा घेतला जातो? रात्रंदिवस आपण श्वास घेतोय, श्वासावरती सर्वजण जिवंत आहे. हे का एकदा संपलं की व्यक्ती संपतो, सगळ्यांना माहित आहे. मग या श्वासातून एक शब्द उच्चारला जातो, कुठला? सोहम म्हणून. असा श्वास घेतला ना, त्यामधून एक आवाज निघतो, तो आवाज म्हणजे सोहम. सोहम म्हणजे काय? भोलेनाथांचंच नाव आहे, एक प्रकारचं त्याचा अवतार आहे. ते भजन या ठिकाणी घेतलं जातं. आपण रात्रंदिवस भोलेनाथांचं भजन करतोय, परंतु लक्षातच येत नाही. त्यातही काही जण अशी म्हणतात की देवच नाही. कसा देव नाही? आहे देव, आजही आहे. मी स्वतः तुम्हाला उदाहरण देते, आजही तुम्हाला आम्हाला भगवंत दर्शन देतात, परंतु ते समजणं गरजेचं आहे. चला हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणाहून आम्ही आलो, श्री क्षेत्र नरसी नामदेव, नामदेवरायांचं जन्मस्थळ. नामदेव महाराज म्हणजे पूर्ण जगभर, पंजाब मध्ये भूमान पर्यंत, त्याचबरोबर गुजरात पर्यंत माझ्या नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा भगवा पताका रोवलेला आहे. असे माझ्या नामदेवराय जन्माला आले नरसी नामदेवला. आणि आहो भाग्य माझं, मी नशीबवान समजते स्वतःला. मी त्या ठिकाणी त्यांच्या चरणाजवळ राहते, खूप भाग्यवान आहे मी. तिथली महिमा तुम्हाला सांगते मी. चला, नामदेवरायांच्या दरबारामध्ये तुम्ही दर्शनाला जर कधी गेले असाल तर लक्षात येईल. कोणी कोणी पाहिलं नामदेव महाराजांचं मंदिर नरशीला? 1 2 3 4 5 6 7 8
नामदोऱ्यांचं मंदिर पाहिलं, दर्शन घेतलं नामदोऱ्यांचं. बाजूला गेला होतात का कधी? पलीकडल्या साईडनं मंदिराच्या कयादू माता आहे, माहित आहे? त्या कयादू मातेची महिमा आजही पाहायला ऐकायला भेटते. त्या कयादू मातेमध्ये अस्थि विसर्जन जर केल्याच्या नंतर आजही त्या अस्थीचं विसर्जन केल्याच्या नंतर त्या अस्थीचं पाणी होतं. ह्या प्रकारे देव तुम्हाला आम्हाला सांगतात, मी आज इथे आहे, परंतु कळणं गरजेचं आहे, लक्षात येणं गरजेचं आहे. पाणी जरी नसलं ना तरी सुद्धा थोडीशी वाळू बाजूला करायची आणि त्यामध्ये अस्थी टाकायची. अस्थी कळतात ना, हाड माणसाचे हाड मेल्याच्या नंतर, रक्षा सावडल्याच्या नंतर ते भेटतात आपल्याला. थोडीशी माती वाळू बाजूला करायची आणि वाळू बाजूला केल्याच्या नंतर त्यामध्ये ते अस्थी टाकायच्या, झाकून ठेवायच्या आणि अर्ध्या तासाच्या नंतर जाऊन ती परत जागा पाहायची. बाजूला काढून वाळू तुम्हाला दिसणार नाही. पूर्ण हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, गंगाखेड, तुमच्याकडले बरेचसे अस्थी नरशीला येत असतील. आज ती ख्याती महिमा तुम्हाला आम्हाला ऐकायला भेटते. अशी माझे नामदोर यांचा महिमा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं, आज इथला महिमा असा आहे, पाचलेगावकर महाराजांच्या समोर त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐका. त्यांच्या गळ्यामध्ये सर्प धारण केलेले आहे, साक्षात भोलेनाथांचा अवतार आहे. गळ्यामध्ये सर्प धारण केलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा असा आहे, कितीही विषारी साप असो त्यांच्याकडे आल्याच्या नंतर तो शांत होत होता. मग हा संतांचा महिमाच आहे. आज साप पाहायला भेटतात का? भेटतात का साप पाहायला? येतच नाही तिकडं. कशाला येतील? एका सापाला एका व्यक्तीने प्रश्न केला. प्रश्न असा केला, म्हटले, नागदेवता तुम्ही आज व्यक्तींना चावत का नाही? तर त्या ठिकाणी सापाने प्रश्नाचं उत्तर दिलं, म्हटले, माझ्यापेक्षा विषारी माणसं आहेत, मला चावायची गरजच पडत नाही. माझ्या दातामध्ये जेवढं विष आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं माणसाच्या सर्व अंगाने विष आहे. असं असतं ते. आशीर्वाद असतो, संतांचा महिमा असतो. ते महिमा आज पाहायला भेटतोय. भोलेनाथांच्या लक्षात आलेलं आहे, खोटं बोलतीये, देव नाही, देव आहे, आजही पाहायला भेटतो. ऐका, खूप सुंदर वाक्य आहे, प्रभू की बनाइये कुदरत ना देखी. जे लोक देव म्हणतात ना, देव नाही, देव नाही, देव नाही, त्या लोकांकरता सांगतेय मी, प्रभु की बनाइये कुदरत ना देखी, दिल में छुपाइए प्रभु प्रेम की दौलत ना देखी. जो कहते हैं इस दुनिया में भगवान नहीं, उन्होंने भगवान शिव की चौखट ना देखी, उन्होंने भगवान शिव की चौखट ना देखी. आजही भगवंत पाहायला भेटतात. सुंदर आहे. चला, खोटं बोलल्या ना सती माता, त्यावेळेस पासून भोलेनाथांनी जो पती धर्म असतो तो सोडून दिलेला आहे. आईचं रूप धारण केलं. त्या ठिकाणी सीता माता माझी माय आहे, माझी आई आहे, आणि तिचं रूप तू धारण केलंय, मी तुझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करणार नाहीये. लक्षात आलं. तेव्हापासून भोलेनाथ सती मातेशी बोलत सुद्धा नव्हते. परंतु ह्या गोष्टीचा आनंद सर्व देवतांना झाला होता. ही सर्वसाधारण गोष्ट नाहीये. पती धर्म सोडणं सर्वसाधारण गोष्ट नाहीये. असं व्यक्ती आज पाहायला भेटतच नाहीये. आजची व्यक्ती अशी आहेत, आजच्या लोकांना 5 वर्षाचं छोटस लेकरूही कमी पडते आणि 80 वर्षाची म्हातारी सुद्धा कमी पडते. आजचं युग आहे. असे आजची लोक, माणसं, व्यक्ती पाहायला भेटतात. परंतु भोलेनाथांचं काय मोठं अंतःकरण. भोलेनाथांनी पती धर्म सोडून दिलेला आहे.
आणि भोलेनाथ भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. भोलेनाथांनी फार सुंदर भजन केलेलं आहे. त्याचबरोबर जेवढे देव होते त्या देवांनी सुद्धा भोलेनाथांचा जय घोष करायला सुरुवात केलेली आहे. सर्वजण भजन करतायत, आनंदी आनंद आहे. परंतु सतीमाता दुःखामध्ये आहेत आणि सतीमाता दुःखामध्ये असल्या कारणानं भोलेनाथांजवळ जातात. प्रभू का माझ्याशी बोलत नाही, का माझ्यावरती नाराज आहात? परंतु भोलेनाथ ऐकायला तयार नाही. तपश्चर्याला बसलेले, ध्यानामध्ये बसलेले आहेत आणि ध्यानामध्ये बसले असताना भोलेनाथ बोलायला तयार नाही. संकल्प घेतलाय आणि एकदा का व्यक्तीने संकल्प घेतला तो पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. आजही या धर्म मंडपामध्ये बरेचसे जणांनी संकल्प घेतला असेल, मी अन्नदान करेन, मी जलदान करेन, मी श्रमदान करेन, सगळं मी दान करेन या ठिकाणी. आणि मला वाटतं पंक्ती सुद्धा आहेत. सायंकाळचा प्रसाद आहे, दुपारचंही जेवायला आहे. काय सुंदर भोजन होतं, प्रसाद होता. मी आले होते सकाळी, छान प्रसाद होता. आणि तो प्रसाद आई आणि आम्ही सोबतच आलो होतो. शिंदे पाटील आई, त्यांच्याकडे मी राहते ना, दोघी सोबतच आलो. आल्याच्या नंतर विचार आई मला सांगत होत्या, म्हटले माझ्या गुरूंनी मला सांगितलं जोपर्यंत या मंदिरामध्ये बसून आपण प्रसाद घेऊ तोपर्यंत तो प्रसाद आहे आणि घरी गेल्याच्या नंतर ते अन्न आहे. बरोबर आहे आई तुमचं. परंतु लोकांचा स्वभाव असा असतो, लोक स्वतः खातात, घरच्यासाठी बांधून नेतात. परंतु तो प्रसाद घेण्याकरता भाग्य असणं गरजेचं आहे. ज्यांच्या नशिबामध्ये, ज्यांच्या भाग्यामध्ये त्यांना तो प्रसाद मिळतो. म्हणून प्रसाद घ्यायचा असेल तर या धर्म मंडपामध्ये या. ज्यांनी ज्यांनी संकल्प घेतलेला आहे तो संकल्प या ठिकाणी पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. मागे कोणी म्हटलं असेल भगवंताला हे मला द्यायचंय, ते आज तुम्ही द्या. आणि देवाला दिल्यानं कधी कमी होत नाही, कधीच कमी होत नाही. देव खूप देत राहतात तुम्हाला, आम्हाला बरंच देत असतात आणि देतात सुद्धा. ऐका, या ठिकाणी इथे जर 10 रुपये जर कोण जर दान केले ना तर भगवंत तुम्हाला 100 रुपये देईल आणि तो देतो. काल सांगितलंय, आज परत सांगते. ते मायबाप असतात, त्यांना कळत नाही काय द्यायचं काय नाही, ते देतात सुद्धा. प्रश्न आहे, परंतु सतीमाता सुद्धा दुःखी आहेत आणि दुःखी असल्या कारणानं भोलेनाथांच्या समोर जातात. भोलेनाथ माझ्याशी बोला, काहीतरी माझ्याशी चर्चा करा. परंतु भोलेनाथ बोलायला तयार नाही. दुःखी आहेत, एवढ्या दुःखी आहेत, रडतायत, टाहो फोडून रडतायत. परंतु भोलेनाथ ऐकायला तयार नाही. त्यावेळेस नारदजी समोर आले. नारदजीने सती मातेला बोलायला सुरुवात केली. माता, भोलेनाथ ध्यानामध्ये बसले, तपश्चर्येमध्ये बसलेले आहेत, काय करू नारदजी, मी माझ्याशी बोलायला तयार नाहीये. त्यावेळेस मात्र सती मातेनं पश्चाताप केलेला आहे आणि पश्चाताप केल्याच्या नंतर पापातून मुक्त झालेले आहेत. आणि एकदा का व्यक्ती पापातून मुक्त झाला की भगवंत आपल्याला जवळ घेतो. त्या ठिकाणी सुद्धा भोलेनाथांनी सती मातेला परत बोलायला सुरुवात केलेली, पश्चाताप केलेला आहे. सती मातेला बोलायला सुरुवात केली. परंतु ऐका, सती माता आतापर्यंत भोलेनाथांच्या सोबत बसत होत्या, परंतु ह्या वेळेस पासून भोलेनाथांनी जवळ न बसवता, सोबतीला न बसवता समोर बसवायला सुरुवात केली. सती समोर बस. आणि समोर बसल्याच्या नंतर भोलेनाथांनी प्रभू रामचंद्रजींची कथा सांगितली, श्रीहरींची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि ती कथा आता मात्र सती मातेनं प्रेमाने, भक्तीने, भावनेने श्रवण करायला सुरुवात केलेली आहे. या गोष्टीतून भोलेनाथ तुम्हाला आम्हाला सांगतायत. 2 शिकवण्या दिल्या जातात या कथेतून. कुठल्या आहेत? प्रत्येक कथेचं काही ना काही तात्पर्य असतं. याही कथेचं तात्पर्य असं आहे, भोलेनाथ तुम्हाला आम्हाला सांगतात, अपराधींना बदलायचं असतं. जे अपराध करतात त्यांना बदलायचं असतं आणि जर ते बदलले नाही तर त्या अपराध्यांचा बदला घ्यायचा असतो. या कथेतून आज तुम्हाला आम्हाला सांगतायत. समोरच्या कथेकडे जाऊया.
समोरची कथा अशी आहे, प्रयाग राजामध्ये ऋषी ध्यानी मुनी सर्व जण आलेले आहेत, देवगण सुद्धा आलेले आहेत, ब्रह्म विष्णू महेश सुद्धा आलेले आहेत. आल्याच्या नंतर चर्चा चालू झालेली आहे, महायज्ञ आहे. त्या यज्ञामध्ये सर्वजण आलेले आहेत, चर्चा ही चालू झाली, एकमेकांशी बोलतायत. तेवढ्यात त्या ठिकाणी सती मातेचे वडील म्हणजे राजा दक्ष त्या यज्ञामध्ये आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर राजा दक्षचा मान सन्मान ठेवण्याकरता सर्व ऋषी मुनी जागेवरून उभे राहिले, देव सुद्धा स्वतःच्या जागेवरून उभे राहिले. आणि हो, असतं तसं, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती जर समोरून येत असेल, एखादा व्यक्ती समोरून जर येत असेल, मोठा आहे, संत आहे, गुरुस्थळी आहे, तर आपण त्या ठिकाणी त्यांचा आदर आदित्य करणं गरजेचं आहे. त्यांना आपण मान सन्मान देणं गरजेचं आहे. आपल्यापेक्षा मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्ञानानं जपाना तपाना मोठे आहेत, त्यांना मान देणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट वाक्य लक्षात ठेवा. त्या ठिकाणी सुद्धा राजा दक्ष प्रजापती असल्या कारणानं आलेले आहेत. आणि दक्ष राजा आल्याच्या नंतर सर्वजण उभे राहिलेत मान सन्मान करण्याकरता. परंतु तिथे माझे भोलेनाथ होते बरं. आणि भोलेनाथ असल्या कारणानं सर्व देवतागण उभे राहिले, परंतु माझे भोलेनाथ उभे राहिले नाही. का? कारण की माझे भोलेनाथ ध्यानामध्ये विलीन झालेले होते, तपश्चर्येमध्ये विलीन झाले होते, भगवंताचं भजन करत होते. राम 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 अंतःकरणामध्ये हृदयामध्ये भजन करतायत. आणि ते भजन चालू असताना भोलेनाथ उठून उभे राहिले नाहीये. आणि हे मात्र राजा दक्षाने पाहिलं. सर्व देवतागण उभे राहिले आणि हा अघोरी पाखंडी भूत पिशाच्च्या सोबत राहणारा हा उभा राहिला नाही. जावाई आहे, परंतु जावयाला बोलायला सुरुवात केलेली आहे. का बोलतायत? कारण राजा दक्ष यांच्याकडे अहंकार आहे. अहंकार आडवा आला आणि अहंकार आडवा आला या कारणाने राजा दक्षांना क्रोध आलेला आहे आणि बोलायला सुरुवात केलेली आहे. उघडा नागडा बडंगी असणारा, भूतांसोबत राहणारा, राक्षसांसोबत राहणारा, याला आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणी नाही. आणि असा व्यक्ती राजा आल्याच्या नंतर उभा राहत नाही. बोलायला सुरुवात केली, शिव्या सुद्धा द्यायला सुरुवात केली. परंतु माझ्या भोलेनाथांचे डोळे बंद आहेत. आणि डोळे बंद असून माझे भोलेनाथ मनामध्ये विचार करतायत, बोलतायत, मनाला बोलतायत, दक्षा मी जर डोळे उघडले तर तू जाग्यावर बसशील. माझे जोपर्यंत डोळे लावून आहे तोपर्यंत सगळं काय व्यवस्थित आहे. आणि हा तिसरा डोळा तर फार भयंकर आहे. हा जर उघडला तर काहीच करता येणार नाही. भोलेनाथ मनामध्ये विचार करतायत आणि बोलतायत. परंतु राजा दक्ष अहंकारामध्ये चूर चूर झालेला माझ्या भोलेनाथांना सुद्धा बोलतोय, ऐका, हा अहंकार जो असतो ना चांगला नसतो. अहंकार व्यक्तीच्या मनातून अंतःकरणातून बाहेर काढणं गरजेचं आहे. अहंकार हे माणसाचं अस्तित्व नाहीस करतो. ऐका, अहंकार हा काय करतो ना, आणि अहंकार हा बाजूला कसा करायचा आहे आपल्याला. छोटस उदाहरण देईन तुमच्या समोर. वयस्कर बाबा आहेत, समोरचं उदाहरण आहे माझं स्वतःच सांगते मी. समोरचं उदाहरण आहे, मंदिरावर राहतो ना आम्ही, एकादशीची वारी असते, दर महिन्याला वारकरी येतात. आणि आल्याच्या नंतर आषाढी वारी झाली की परत वारी होते. आणि परत वारीला नामदेवांच्या दर्शनाकरता अफाट जनसमुदाय येतो दर्शनाकरता. त्या ठिकाणी ते बाबा आलेले आहेत. एकादशी झाल्या, द्वादशी झाल्या, त्रयोदशी झाल्या. त्रयोदशीच्या दिवशी अंगणामध्ये बसलेले आहेत, मुलं आहेत. वारकरी शिक्षण संस्था आहे माझी, मुलांना शिक्षण दिले जातं.
महाराजही शिक्षण देतात, खूप शिक्षण देतात मुलांना. माझ्याकडे 60 मुलं शिक्षणाकरता आहेत आणि त्यातील 17 मुलं अनाथ सुद्धा आहेत. त्या मुलांना सुद्धा मी लहानाचं मोठं करते, त्यांना शिक्षण देते. सतरा मुले असे आहेत की त्यांना आई वडील नाहीयेत, काही काहींना वडील नाहीयेत. तर त्या ठिकाणी त्या मुलांचा सांभाळ मी करते. ज्या गोष्टीची त्या मुलांना गरज आहे ती मी देते. बरेचसे लोक म्हणतात, ताई 7 दिवस कथा करायची, मग तुम्हाला एवढी काय करायची दक्षिणा? आमची दक्षिणा इकडं तिकडं जात नाही. आमचे जे पैसे तुम्ही आम्हाला दिलेले असतात, ह्या ग्रंथावरती जी दक्षिणा ठेवलेली असते, की समोर माझ्या भगवंताला कान्हाला दक्षिणा दिली असते, ती आमच्या दोघांच्या संसारामध्ये नाही माय बापू आम्ही घेत, आम्ही आमच्या मुलांकरता घेतो. त्या मुलांना काय खाण्याकरता लागत नाही. किती महागाई झालेली आहे. या महागाईच्या काळामध्ये आम्ही त्या मुलांना शिक्षण देतो. कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्यांना काय पाहिजे ते आम्ही त्या मुलांना देतो. म्हणून तुमच्याकडून एवढे आम्ही सगळं काही मागणी करतो. बरं, नाही तर बरेचसे जण असे आहेत, देवाचं नाव घेताय आणि देवाचं नाव घेण्यासाठी पैसा मागतात. तुम्ही असं काही नाहीये. तुम्ही या नरशीला 3 आरचं बांधकाम केलेले मुलांना राहण्याकरता, आणि त्या मुलांना राहण्याकरता बांधकाम वगैरे सुंदर केलेलं आहे. एवढंच असेल, सुंदर रूम वगैरे सुद्धा काढलेले आहेत. तिथे माझी मुलं राहतात, लहानाचे मोठे होतात, शिक्षण घेतात. टाळ वाजवण्यापासून कीर्तनकार होईपर्यंत माझी मुलं माझ्याकडे शिकतात. मी माझ्या मुलांना दुसऱ्याची मुलं नाही म्हणत, माझीच म्हणत असते. आणि ह्या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे. मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकते, ह्या गोष्टीचा मला अभिमान नाही, बरं स्वाभिमान आहे. मी काहीतरी करते सर्वांसाठी. सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे. चला, समोर वयस्कर बाबा बसलेले आहेत आणि बसलेले असताना मुलांना आवाज दिलाय, पोरांनो अरे माझे कपडे फाटले, माझं शर्ट फाटले, मला ते शिवायचे, मला सुई दोरा भेटेल का? मागितलाय, परंतु आता मुलं असतात ऐकत नाहीत. त्यांच्या कामामध्ये खेळण्यामध्ये गुंग असतात, ते ऐकायला तयार नाही. मला आवाज दिला, ताई मला सुई दोरा भेटेल का? हो बाबा देते ना मी. घरामध्ये गेले, सुई दोरा घेतला, त्यांना दिला. दिल्याच्या नंतर ऐका, छोटीशी सुई असते, रुपयाला 4-5 भेटतात, परंतु तिच्यात माणसाचं लय जीव. वेळेवरती सापडत नाही ना. मग मी काय केलं, तिथेच थांबले. म्हटलं सुई घेऊन जावं लागेल ना मागे. शेवट मी सुद्धा स्त्रीच आहे. तिथेच थांबले आणि थांबल्याच्या नंतर यांचं शिवेपर्यंत मी इथेच थांबते. थांबले. बाबाचं जोपर्यंत शिवण काम होतं तोपर्यंत माझं त्यांच्याकडे, बाबा मी शिवून देते ना, नको तू बस, मी शिवतो, माझं स्वतःचं काम मीच करतो, काही हरकत नाही. बाबा शिवत होते. सुंदर त्यांचं शिवणं सुद्धा झालंय. आणि शिवणं झाल्याच्या नंतर मला कैची मागितली. म्हटलं ताई मला कैची दे ना, धागा कापायचा, तोंडात दात नाही ग. आमच्या सारख्याच्या राहिन्यात म्हाताऱ्याचे कुठून राहते कैची आणायला गेले. कैची घेऊन आले, समोर दिली, धागा कापला. धागा कापल्याच्या नंतर ऐका, ती सुई काय केली, बाबांनी डोक्यावर ठेवली, त्यांच्या केसामध्ये टोपीमध्ये कानाच्या वर अशी टाकून ठेवली आणि कैची खाली ठेवली. माझं त्यांच्याकडे लक्ष आहे. बरं बघा, समोरचा व्यक्ती कसा वागतोय, कसा राहतोय, कसा काय करतोय, ह्याच्याकडे व्यक्तीचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यामधून आपल्याला काही ना काही बोध भेटतो. मी म्हटलं बाबा ती सुई तुम्ही डोक्यावर ठेवली, तिला डोक्यामध्ये तुम्ही खोवले, ती तुम्हाला टोचेल ना. त्यावेळेस काय सुंदर उत्तर दिलं त्या बाबांनी. बाबांनी बोलायला सुरुवात केली, ऐकता ये, अगं ही सुई ना जोडण्याचं काम करते म्हणून हिला मी डोक्यावर घेतलंय, आणि कैची ही कापण्याचं काम करते म्हणून तिला पायाजवळ ठेवलंय. काय सुंदर बोध आहे यामधून. आणि हे
बोध आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग भगवंत देतो, कोणाला देतो, कसं देतो, कशा प्रकारे देतो, हे या कथेतून तुम्हाला आम्हाला शिकायचंय. आणि या कथेमध्ये आपल्याला अहंकार सुद्धा आपल्याला नाहीसा करायचा आहे. मग त्याकरता काय करावं लागेल? भगवंताच्या चरणी जावं लागेल. आणि चरणी गेल्याच्या नंतर, शिवशंभूच्या चरणी गेल्याच्या नंतर शिवशंभूला विनंती करणं गरजेची आहे. काय विनंती करायची? ऐका. स्वर्गामध्ये मेरा आपकी कृपा से भगवंताला म्हणावा, देवा तुझ्याशिवाय मला कोण नाही. आणि बरोबर आहे, प्रत्येकाने म्हणावं, प्रत्येक जण माझ्या मागे मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, की कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
तुम्ही आहात. कुठल्या गोष्टीची गरजच नाही. एकदा का भगवंत सोबतीला आले तू कोणीच लागत नाही. तुम साथ हो जो मेरे किस चीज की कमी है. तुम साथ हो जो मेरे किस चीज की कमी है. किसी और की चीज की चीज की और अब दरकार भी नहीं है. तेरे साथ गुलाम ही अब गुलफाम हो रहा है. खूप सुंदर गीत आहे परंतु आपल्याकडे वेळ नाही. 5 वाजले 1 तास आपल्याकडे राहिलेला आहे. हो ना, 5:30ला कथा संपवाय सांगितली मला. तयार आहे ना आपलं सगळं रेडी? हा हो हो मानून ठेवा. चला समोरच्या कथेकडे वळूया आपण. भगवंताला म्हणावं तुमच्याशिवाय मला कोणीच नाहीये. ऐका, लोहा नर्म बनकर औजार बन जाता है. लोहा नर्म बनकर औजार बन जाता है. सोना नर्म होकर आभूषण बन जाता है. मिट्टी नर्म होकर खेत बन जाती है. आटा नर्म होकर रोटी बन जाता है. तभी इंसान विनम्र होकर प्रभु के दिल में जगह बन जाती है. प्रभु के दिल में जगह बन जाती है. त्यामुळे माणसाने विनम्र राहायला शिका आणि विनम्र राहिल्याच्या नंतर भगवंताच्या चरणाजवळ समोर जातोय. राजा दक्षाला अहंकार झाला आहे आणि अहंकारामध्ये चूर चूर असलेला राजा दक्ष यांनी बदला घ्यायला विचार केलेला आहे. बदला घ्यायचा आहे. कसला बदला घ्यायचा आहे? तो आघोरी नंग भडंग असणारा भोलेनाथ, तो शिव मी आल्याच्या नंतर उभा राहिला नाही, ह्या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे. रस्ता सोडा, रस्ता. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. मुक्तेश्वर भगवान की जय. नंतर 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 थांबा थोडं. ऐका, बसू दे बसू दे बसू दे, काही हरकत नाही. हा बस. बदला घ्यायचा ठरवलेला आहे आणि बदला घ्यायचा ठरवल्याच्या नंतर आता मात्र ज्याप्रमाणे ऋषी मुनी ध्यानी मनी सर्व देवतागण यांनी यज्ञ केला होता त्याचप्रमाणे राजा दक्ष यांनी सुद्धा यज्ञ करायचं ठरवलंय. महायज्ञ करायचं आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवतांना बोलवलेलं आहे. ऋषी मुनी सुद्धा आलेले आहेत. साधू संत सर्वजण आलेले आहेत आणि त्या ठिकाणी माझे विष्णुदेव आणि ब्रह्मदेव सुद्धा आलेले आहेत. सर्व उपस्थित आहेत. परंतु ऐका, एक व्यक्ती एक देव त्या ठिकाणी उपस्थित नाही, ते म्हणजे माझे भोलेनाथ. कसे असणार? कारण की त्यांना निमंत्रण पत्रिकाच नाहीये आणि बिना निमंत्रण पत्रिकेचं जायचं नसतं. पण ऐका, भोलेनाथांना बोलवलेलं नाही, मग भोलेनाथ येणार नाही हे पक्का आहे. आणि भोलेनाथांना बोलवलेलं सुद्धा नाहीये. ही कथा तुम्ही सर्वांनी श्रवण केलेली असेल, ऐकलेली सुद्धा असेल. माझीच कथा YouTube वरती पडलेली आहे, तीही तुम्ही ऐकली असेल. मग त्या ठिकाणी पार्वती माता गंधमान पर्वतावरती उभ्या आहेत. सती माता आणि सती माता गंधमान पर्वतावरती असताना
सगळीकडे लक्ष आहे. त्या ठिकाणी पार्वती मातेला चंद्रदेव आणि रोहिणी दीदी दिसल्या. मग ज्या सखी आहेत त्या सखींना बोलायला सुरुवात केली. चंद्रदेव कुठे जात असतील, माझी रोहिणी दीदी कुठे जात असेल लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर जी सखी असते त्या सखीला दीदींकडे पाठवले आणि प्रश्न करायला सुरुवात केली. कुठे जात आहेत? पिताश्रीने महायज्ञ ठेवलेला आहे, त्या यज्ञामध्ये आम्ही जातोय. सर्व देवतागण येत आहेत, सर्व आलेले आहेत आणि मी सुद्धा त्याच ठिकाणी जात आहे. सांगितलंय सखीला, सखीने सुद्धा यावं. सती मातेला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी सती माता आता मात्र भोलेनाथांकडे गेल्यात आणि भोलेनाथांकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सती मातेने बोलायला सुरुवात केली. प्रभू, पिताश्रीने महायज्ञ ठेवला आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्वांना बोलवलेलं आहे, परंतु आपल्याला नाहीये बोलवलं. मग प्रभू आपण जायचं की नाही? परंतु माझे वडील आहेत आणि जी लेक असते, जी मुलगी असते ती बापाच्या घरी हक्काने जात असते. तिचा हक्क असतो, अधिकार असतो. पूर्वीची परंपरा अशी होती आणि आजही ती चालू आहे. आजही ती पाहायला भेटते. एकदा का मुलीचं लग्न झालं की लग्न झाल्याच्या नंतर मुलीला सांगितलं जातं, हे बघ बाई, माझ्या इथून तुझी डोली गेलेली आहे, परंतु तुझ्या घरून तुझी आरती निघाली पाहिजे, परत माहेरी वापस येऊ नको. आणि जी संस्कारी मुलगी आहे, सुसंस्कारी मुलगी आहे, ती माहेरी कधीच वापस येत नाही. तिच्यावरती संस्कार त्या प्रकारचे असतात आणि ते संस्कार असल्या कारणानं ती स्त्री मालकांचं आणि मालकांच्या घरामध्ये सासू सासरे देर भावजे सर्वांचं करते. कर्तव्य आहे तिचं ते. सती मातेने बोलायला सुरुवात केली. माझ्या वडिलांच्या घरी महायज्ञ आहे, मग आपण जावं. परंतु भोलेनाथ म्हणत होते, निमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये सती. नाही सती, जमत नाही, नको. परंतु ऐका, सती माता ऐकायला तयार नाहीत आणि बोलता बोलता भोलेनाथांनी काय सांगितलं? म्हटले महायज्ञ आहे, देवांचा एक प्रकारची पूजा चालू आहे. मग देव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या धर्म मंडपामध्ये सुंदर कथा चालू आहे. कदाचित कोणाला जर निमंत्रण गेलं नसेल तर या धर्म मंडपामध्ये त्यांनी यावं, स्वतःहून यावं. लग्नाच्या ठिकाणी स्वतःहून जाऊन नाही, जर पत्रिका असेल तरच जावं. परंतु या धर्म मंडपामध्ये पत्रिकेची वाट पाहू नये. भोलेनाथांनी बोलता 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 सांगितलं सती मातेला, सती, भगवंताचं महायज्ञ चालू आहे, देवाचं नामस्मरण तिथे होते, त्या ठिकाणी जाणं बरोबर आहे, परंतु आपल्याला निमंत्रण नाहीये. मग सती मातेने बोलायला सुरुवात केली, भोलेनाथ, महायज्ञ आहे ना, देवाचं कार्य चालू आहे, मग आपण जावं. सती माता ऐकायला तयार नाही. तर त्या ठिकाणी सती माता निघाल्यात वडिलांच्या भेटी करता महायज्ञामध्ये. भोलेनाथ म्हणतायत, जाते ना सती, जा, परंतु एकटी जाऊ नको, सोबत गण तुंबर घेऊन जा. नंदी सोबत आहेत, त्याचबरोबर सर्व गणही सोबत आहेत, निघालेले आहेत आणि जात असताना भजन करीत 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 त्या ठिकाणी नंदी गण आणि सती माता राजा दक्ष यांच्या महायज्ञामध्ये आलेले आहेत. आणि महायज्ञामध्ये आल्याच्या नंतर बघतो तर काय, सर्व देवतागण आपापल्या सिंहासनावरती बसलेले आहेत. जे 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्माजी आहेत, विष्णूजी सुद्धा आहेत, परंतु महेश म्हणजे महादेव भोलेनाथ यांचं सिंहासन त्या ठिकाणी नाहीये. पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर लक्षात आलेलं आहे, माझे भोलेनाथ दिसत नाहीये, त्यांचं आसन सुद्धा दिसत नाहीये, अघोर अपमान आहे माझ्या मालकांचा. वडिलांना प्रश्न केलेला आहे.
दक्ष राहू काहुन समाई साधनिले भली माता भली बहुत सुसाता साध भली भली माता भली बहुत मुस्काता राम सिया सिया राम जय राम सिया तर त्या ठिकाणी सती मातेने वडिलांना प्रश्न केलेला आहे, राहू द्या जसं आहे तसं, कमी रमी करू नका. माझ्या मालकांचं आसन कुठे आहे, माझ्या भोलेनाथांचं आसन कुठे आहे? पिताश्री, 3 देवांपैकी एक देव म्हणजे देवो के देव महादेव आहेत, यांचं आसन कुठे आहे? प्रश्न केलेला आहे. परंतु राजा दक्ष प्रश्नांचे उत्तर देत नाहीत. सती, तुला निमंत्रण नाहीये, तू काय या महायज्ञामध्ये आली? तू येणं योग्य नाही. सती आली त्या रस्त्याने वापस जा. परंतु सती मातेने बोलायला सुरुवात केली, पिताश्री, का मला बोलवलं नाही? का माझ्या मालकांना, माझ्या व्रतारांना, भोलेनाथांना बोलवलेलं नाही? का बोलवलेलं नाही? फार मोठं आहे, बोलताय, परंतु राजा दक्ष बोलायला तयार नाही. सती, आल्या रस्त्याने वापस जा. सती मातेने सुद्धा आता प्रत्येक देवतांना प्रश्न केलेला आहे. विष्णूजी, तुम्हाला माहित आहे 3 देवांपैकी एक देव, जोपर्यंत तुम्ही 3 देव एकत्र येत नाही तोपर्यंत तुमच्या नाव सुद्धा पूर्ण होत नाही आणि तुम्ही महिषांना सोडून या ठिकाणी आल्यात. विष्णुदेव, तुम्ही येणं बरोबर नाही. ब्रह्मदेवांना सुद्धा बोलायला सुरुवात केलेले. ब्रह्मदेव, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलात, तुम्ही आला बरोबर नाही केलं. चंद्रदेवांना बोलते, इंद्रदेवांना बोलते, साधूंना, संतांना, प्रत्येकांना प्रश्न करते. माझ्या मालकांना या ठिकाणी या महायज्ञामध्ये का बोलावलेलं नाहीये? प्रश्न चालू आहेत, परंतु राजा दक्ष बोलायला तयार नाही. देवही बोलायला तयार नाही. अहो, जगत जननी आहे, माता आहे, कशी प्रश्नाचे उत्तर देणार? देऊ शकत नाही. परंतु त्या ठिकाणी आता मात्र त्या ठिकाणी दधीची ऋषी आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर राजा दक्ष यांना श्राप दिलेला आहे. राजा दक्ष, तुझा हा यज्ञ पूर्णत्वास जाणार नाही. 3 देवांपैकी एक देव या ठिकाणी नाही ना, जोपर्यंत हे 3 देव या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हा महायज्ञ पूर्णत्वास जाणार नाही. आताही तुझ्याकडे वेळ आहे, बोलव बोलव. परंतु राजा दक्ष ऐकायला तयार नाही. नाही बोलवणार. त्या अघोरी नंग भडंग, गळ्यामध्ये सर्प धारण करणारे, कानाला विंचू धारण करणारे, जटात झूट असणारे, पैगंबर धारण करणारे, भूत पिशाच्च्या सोबत राहणाऱ्याला मी नाही बोलवणार. ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं की सती मातेचा विवाह भोलेनाथांसोबत कर, म्हणून मी केलेला आहे. परंतु मी त्यांना जावई मानत नाही. नाही बोलवणार, नाही बोलवणार. त्या ठिकाणी दधीची ऋषींनी त्यांना श्राप दिलेला आहे आणि दधीची ऋषी निघून सुद्धा गेलेले आहेत. सती माता बोलतायत वडिलांना, मातेला सुद्धा बोलतायत, परंतु वडील ऐकायला तयार नाहीये, ऐकायलाच तयार नाही. परंतु त्या ठिकाणी सती मातेने फार मोठा विचार केलेला आहे आणि त्या ठिकाणी सती मातेने बोलायला सुरुवात केलेली आहे. अहो, हा जो देह आहे हा तुमच्यापासून जन्माला आलेला आहे, मग हा देहच मला नको. तर त्या ठिकाणी सती मातेने त्या देहाचा परित्याग केलेला आहे. म्हणजे जो महायज्ञ आहे त्या यज्ञामध्ये त्यांनी त्यांचा देह समर्पित केलेला आहे. आणि हे मात्र सर्व देवतांनी ऐकलेलं आहे. सर्व देवतांनी ऐकलं, पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर नंदी, भृंगी,
शृंगी सर्वजण आहेत, गणही आहेत त्या ठिकाणी. आणि गण असल्या कारणानं नंदीच्या लक्षात आले सती माता नाहीये. मग हे भोलेनाथांना सांगणं गरजेचं आहे. सर्व देवता गण अचंबित झालेले आहे. जगत जननी माता सती ज्यांचं प्रेम भोलेनाथांवरती आहे आणि भोलेनाथ ज्याच्यावरती अथांग प्रेम करतात, आज त्या सतीने देहाचा परित्याग केलेला आहे, परित्याग केलेला आहे. ती सती माता दिसत नाहीये. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये फार मोठा प्रश्न आहे. आता होणार काय, होणार काय, काय होणार? ऐका, समुद्राच्या लाटा उसायला लागल्या, पृथ्वी लखलखा हालायला लागले, विजांचा कडकडाट व्हायला लागलेला आहे. आणि त्या ठिकाणी साधू संत देवतागण सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त भोलेनाथांकडे. आता होणार काय, होणार काय, होणार काय? ही वार्ता नंदीने माझ्या भोलेनाथांना दिलेली आहे. आणि भोलेनाथांना वार्ता दिल्याच्या नंतर आता मात्र भोलेनाथांनी एक जटा घेतलेली आहे आणि ती जटा उचलून त्या ठिकाणी खाली आपटलेली आहे. आणि खाली आपटल्याच्या नंतर वीरभद्र अवतार अहंकाराने चढलेला राजा दक्ष आहे. त्या राजा दक्षाचा वध करतात. अहो, एका वारामध्ये वीरभद्राने राजा दक्ष यांचा शिरच्छेद केलेला आहे. बोलिये वीरभद्र भगवान की जय, वीरभद्र भगवान की. वीरभद्राने राजा दक्ष यांचा एका वारामध्ये शिरच्छेद केलेला आहे. आणि आता मात्र भोलेनाथ क्रोधायमान झालेले आहेत. परंतु ऐका, एवढं सगळं काही झालं आणि झाल्याच्या नंतर आकाशवाणी झाली. एका बाजूने मस्तक पडलेलं आहे, एका बाजूने राजा दक्ष पडलेले आहेत. तर त्या ठिकाणी एक आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली, त्या अहंकारामध्ये चूर चूर झालेल्या राजा दक्षाला आकाशवाणीने बोलायला सुरुवात केली. हे मूढमती दक्ष, निश्चित है तेरा विनाश. अहम के मद में कर डाला कैसा महापाप. अर्धांगरी है उस देव की जो साक्षात महाकाल है. तुझे जैसे पाखंडी को वो प्रलय भयंकर काल है. परमेश्वरी है इस जग की रक्षा करने वाली है. वही करती संहार और रणचंडी महाकाली है. आज नियति स्वयं करती है तेरे दर का नाश. आज नियति स्वयं करती है तेरे दर का नाश. मूढ़मती दक्ष, तेरा निश्चित है विनाश, तेरा निश्चित है विनाश. आणि त्या ठिकाणी राजा दक्षाचा विनाश सुद्धा झालेला आहे. पृथ्वीवरती पडलेले आहेत. सर्वांच्या लक्षात आलेली एक कथा, अतिशय सुंदर कथा आहे. तुम्हाला काय वाटतं, राजा दक्ष काही कुठल्या देवाजवळ गेले नसतील? राजा आहेत, प्रजापती आहेत. ज्या वेळेस वीरभद्र त्यांच्या माग लागले होते त्यावेळेस राजा दक्ष प्रत्येक देवाजवळ गेले. ज्या ज्या देवांना निमंत्रण दिलं होतं त्या त्या देवाजवळ गेलेले होते. प्रत्येकाच्या समोर विनंती केली, मला वाचवा. परंतु कोणीच ऐकायला तयार नाही. ब्रह्मदेव सुद्धा ऐकायला तयार नाही. विष्णुदेव तर म्हणत होते, तू जर या ठिकाणी जर लपला तर कदाचित माझं सुदर्शन चक्र तुला याच ठिकाणी ठार करेल. तुला वीरभद्राची सुद्धा गरज पडणार नाही. परंतु ऐका, पापाचा घडा भरला ना की भगवंत त्याच्याकडे पाहतो. म्हणून कुठलंही पाप करत असताना जरा विचार करून करा. मुळात करूच नका. काही जर होत असेल तुमच्या हाताने, पाप होत असेल तर ते पाप तुम्ही सोडून द्या करणं. राजा दक्षांचा वध झालेला आहे.
ठिकाणी या कथेतून तुम्हाला आम्हाला तात्पर्य सांगायचं झालं, सुरुवातीला सांगितले परत सांगते, प्रत्येक कथेचं तात्पर्य समोर आहे. या कथेतून तुम्हाला आम्हाला भोलेनाथ सांगतायत, जी सती आहे ती प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे काय? हा निसर्ग. आणि व्यक्ती निसर्गाच्या विरोधात जातोय. निसर्गाच्या विरोधात जाऊ नका. विनंती आहे तुमच्याकडं, प्रत्येकाच्या घरामध्ये एक झाड लावणं गरजेचं आहे. आता झाड फार कमी झाले, खूप कमी झाले. पूर्वीचा काळ होता अरण्य राहायचं, वन राहायचं, परंतु आता ते राहिलेलं नाहीये, संपूर्ण गेलेलं आहे. वन अरण्य काहीच राहिलं नाही, जंगल राहिलेच नाही. आणि जंगल राहिलं नसल्यामुळं त्यामुळे काय झाले बघा, प्राणी सुद्धा राहिले नाहीत. ह्याच्या मागचं कारण काय? तर निसर्गाच्या विरोधात आम्ही जातोय. परंतु ऐका, बर हो ठीक आहे, एक विनंती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये झाड लावणं गरजेचं आहे. अंगणामध्ये जर थोडीशी जागा असेल ना, तर तुम्ही त्या ठिकाणी झाड लावत जा. प्रत्येकाचे वाढदिवस साजरे केले जातात. हॅपी बर्थडे करता की नाही? हॅपी बर्थडे करता ना? मग त्या वाढदिवसाला काय केलं जातं? केक आणला जातो, कापल्या जातो. बरोबर आहे? केक आणताना बोलत नाही का तुम्ही? हा हो म्हणा ना, नाही म्हणा. नाही तर तुमच्या वाढदिवसाला आणली होती की नाही? आणताना हा आणत जा, काही हरकत नाही, आणा. परंतु ह्यामधून मला सांगायचंय, ढाळे सर अॅनिव्हर्सरीला आणता की नाही? होती ना अॅनिव्हर्सरी? हा आणत जा केक, काही हरकत नाही. असं का? हा महाराज म्हणतायत त्यांना विचार कधीची. डेट लक्षात आहे का? अवघड आहे. इकडे विचारल्याच्या नंतर लक्षात येईल, हा ना? सांगा बरं, अॅनिव्हर्सरीची डेट आहे की नाही लक्षात? आहे ना? केक वगैरे घेताना कॅन्डल वगैरे लावल्या जाते. कॅन्डल विझवत जाऊ नका. लावतच नाही ना? लावा तुम्ही. नाही लावा. हा ऑप्शन करावं, चांगलं असतं. ऑप्शन केल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. लावा तुम्ही, कॅन्डल सुद्धा लावा. मेणबत्ती म्हटल्या जातं त्याला. लावत जा तुम्ही, पण त्या फुकत जाऊ नका, विझवत जाऊ नका. विझवायच्या नसतात, त्यामध्ये आयुष्याने अंधार येतो. दिवा हा कशासाठी लावला जातो? प्रकाश देण्याकरता, प्रकाशाकरता लावला जातो. मग तो प्रकाश आपल्या जीवनातला आपण विझवतोय ना, तो विझवू नका. लावा तुम्ही आजूबाजूने, केक कट करा, आनंद घ्या. माझं ह्यामध्ये काही आम्ही सुद्धा करतो, अॅनिव्हर्सरी करतो, वाढदिवस करतो, बर्थडे करतो. परंतु एक विनंती आहे तुमच्याकडं, ज्या दिवशी घरातल्या मुलाचा वाढदिवस असेल, मुलीचा वाढदिवस असेल, काहीही गोष्टीचा, कोणाचं अॅनिव्हर्सरी असो, काहीही असो, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावा. ही मला तुमच्याकडून एक प्रकारचा संकल्प करून घ्यायचा आहे. कोण कोण करते? हात वर करा. कशाचं झाड लावसाल? हरभऱ्याचं, सोयाबीनचं, गव्हाचं? वडाचं लावा, उंबराचं लावा, लिंबाचं लावा. ज्या लक्षात येते का? नाही तर असे झाडं लावसा, ते खायचं आणि फेकून द्यायचं. बापरे, ते नका लावू. बेश्रम ही बेश्रम असते, लावू नका. नका. बरं चला, आता विषय निघाला ना. सर तुमच्याकडे विनंती आहे माझी. तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, आपले मंडळचे जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांना विनंती आहे. शिवपुराण कथा चालू आहे, सुंदर योगायोग आहे. मग या योगायोगामधून एक विनंती करेन तुमच्या समोर. उद्याच्याला काय करा, 100-200 रुपयाचं एक वडाचं झाड आणा, इथे आणून ठेवा.
7व्या दिवशी आपली कथा संपली की त्या दिवशी आपण ते झाड लावू. आणि हा संकल्प दरवर्षी या धर्म मंडपामध्ये वर्षाला झाला पाहिजे, हेही मला तुमच्याकडून वचन पाहिजे. असं तुम्ही करत चला, ह्या गोष्टीने आपल्याला आनंद भेटेल. आणि ह्या निमित्ताने मला तुम्ही माझी आठवण पण काढसाल. ताई म्हटलं होतं तेव्हा लावलं आम्ही, आणि पाणी घाला नाही तर पाणीच घालणार नाहीत. मला यावं लागेल पाणी घालायला. सुंदर. आणि झाड लावण्याआधी कुंपण करून घेऊन या लोखंडाचं. वाटलं तर आमच्या महिलांच्या डब्यातले आम्ही बाहेर काढतो. काय म्हणतात त्याला, हा, ते घेऊन या लोखंडाचं. म्हणजे कारण की कसं प्राणी खाणार नाहीत ना त्याला. हा हा, ट्री गार्ड असं का, हा, जाळी जाळी म्हटलं जातं त्याला. ती जाळी आधी घ्या, जाळी झाड या ठिकाणी ठेवा. शेवटच्या दिवशी आपण त्याला सुंदरपैकी सर्वजण जाऊ. तिथे गेल्याच्या नंतर भजनामध्ये जाऊया. एक जागा निश्चित करा आपल्या इथेच कुठंतरी जवळ, आणि तिथे आपण सुंदरपैकी ते झाड लावू. मग ह्याने आपल्या पर्यावरणाचं रक्षण होईल. ऐका, जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत व्यक्ती वाचणार नाही. हा ओला दुष्काळ येतोय, कोरडा दुष्काळ येतोय, यामुळेच येतोय. ज्या गोष्टी, ज्या दिवसामध्ये पाण्याची गरज आहे त्या दिवसामध्ये पाऊस पडतच नाही, आणि ज्या दिवसामध्ये पावसाची गरज आहे त्या दिवसामध्ये पडत नाही. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडतोय. फार अवघड झालेलं आहे. हे कशामुळे होतंय, हे निसर्गाच्या विरोधात व्यक्ती जातोय. निसर्ग, झाडे वगैरे सर्व काही तोडून टाकतायत ना, म्हणून हे सर्व काही होतंय. म्हणून हे झाडं लावणं फार गरजेचं आहे. हा संकल्प या धर्म मंडपामध्ये आज आपण सर्वांनी केलेला आहे, मग तो करायचा आहे. आणि वाढदिवसाला सुद्धा प्रत्येकाने एक झाड लावायचं आहे. ना पीने को जल बचा ना बची है शुद्ध हवा, ना पीने को जल बचा ना बची है शुद्ध हवा, ना धरा है अब ना उपजे, ना धरा अब ना उपजे, सारी और है हाहाकार मचे सारी. तर आज या ठिकाणी आपल्याला आजची कथा या ठिकाणी स्थगिती करायची आहे, आपल्याला थांबवायची आहे. म्हणून आज या ठिकाणी सुंदर तुम्ही झाकी पाहिलेली आहे. आता उद्याचं सांगायचं झालं तर उद्या आपल्या या धर्म मंडपामध्ये पार्वती मातेचा जन्म होणार आहे. आज सती माता गेल्यात ना, मग उद्या पार्वती मातेचा जन्म होणार आहे. थोडा लवकर होणार आहे, म्हणजे कसं 7 दिवसामध्ये आपल्याला सगळं उरकायचंय ना, त्यामुळे आपल्याला जास्त वर्ष वाट पाहायची गरज नाही. काही तास आपण वाट पाहूया, आणि काही तास वाट पाहिल्याच्या नंतर उद्या पार्वती माता सकाळच्या सत्रामध्ये, तरी पण 3ला कथा चालू झाली तर 4-4:30 वाजता पार्वती मातेचा जन्म येईल. तर साक्षात जगत जननी माँ दुर्गा या धर्म मंडपामध्ये येणार आहे. तरी एक विनंती आहे, सुंदर फुगे वगैरे लटकवा, पाळणा वगैरे आणून ठेवा, हार वगैरे सुंदर. सर्वांनी अतिशय सुंदर या ठिकाणी यायचंय. भगवती माता जन्माला येत आहेत. प्रत्येकाने पिवळे वस्त्र धारण करून या. प्रत्येकाने पिवळे वस्त्र धारण करून या. लक्षात येईल ना, 9 दिवसाच्या 9 साड्या घालताना ग माय, हा घालताना. मग उद्या पिवळ्या रंगाचे, पुरुषांनी तुम्ही सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून या स्वतःच्या शरीरावरती. चांगला आपल्याला आनंद भेटेल या गोष्टीपासून, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. शेवटच्या सत्रामध्ये कामदहन सुद्धा होणार आहे. तर चला बाबा, कोण आहेत आरतीचे यजमान, आधी उपासना घेऊया. बरोबर आहे कालच्या नियमानुसार. तर